मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। घर सोडून गेलेला औचितराव तब्बल 20 वर्षांनी घरी परतले। बुलढाणा जिल्ह्यातील अनोखी घटना। हिंदी चित्रपटांमध्ये आपण एक कथानक नेहमी पाहत आलो, ते म्हणजे घरून निघून गेलेला काही वर्षांनी परततात। बुलढाणा जिल्ह्यातील टाकळेश्वर गावात ही रिअल लाईफ स्टोरी मात्र रिअलमध्ये घडली आहे। संग्रामपूर तालुक्यातील टाकळेश्वर गावातील मोरखडे कुटुंबाचे आयुष्यात हा अगदी खराखुरा सीन उभा राहिलाय। तब्बल 20 वर्षांनी घर सोडून गेलेला औचितराव मोरखडे आता घरी परतला आहे। पाहुयात बुलढाणा जिल्ह्यातील अनोखी घटना। तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आपला परिवारातील मुलगा घरी परतला। एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असं कथानक घडलंय टाकळेश्वर गावात। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील खेडगाव असलेल्या टाकळेश्वर गावातील औचितराव गुलाबराव मोरखडे 20 वर्षापूर्वी वाद झाल्यानं घरून निघालेला तब्बल 20 वर्षांनंतर घरी परतला। संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर येथील औचितराव मोरखडे तब्बल 20 वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला एक व्यक्ती घरी परतला आहे। घरी परतलेल्या औचितरावांचा गावात येताच परिवार आणि गावातील नागरिकांनी पुष्पांचा वर्षाव करत गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली। नातेवाईकांना गहिवरून आले, त्यावेळी तेथे हजर असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणानले होते। औचितराव गुलाबराव मोरखडे। तुम्ही मूळ या गावचेच आहे ना? हा, या गावात. या गावामध्ये असताना गेल्या 20 वर्षापासून आपण गाव सोडून गेल्याचं एक गावकरी सांगतात। त्याचं नेमकं कारण काय होतं? असंच घर कंकासमुळे कंटाळलो होतो आणि निघून गेलो। आणि त्यानंतर आपण अगदी संपर्क तोडला या गावात नातलगांशी, त्यामुळे या लोकांना असं वाटलं की तुम्ही नाही वाटू शकतो ना, एवढी गोष्ट तुम्ही अंडरग्राऊंड वाचू शकतो ना। मग याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण आपल्या परिवार कुटुंबांना? नाही, अशी नफरतच एवढी झाली होती की आता वापस जायचं। आता आपल्या मनात कसं काय प्रेम निर्माण झालं की आपण आपल्या गावाकडे जाऊ? मी पंढरपूर यात्राहून आलो आणि बसमध्ये थकून गेलो होतो। वर्षाला उतरलो तर गेस्ट हाऊस मध्ये आधार कार्डची एंट्री लागली होती। आधार कार्ड माझ्या मोबाईल चार्जिंग पुरं झालं होतं। रिचार्ज करून पे करतो, लाईट नव्हती। 1 वाजता लाईट येणार होती तर माझ्या काकाचा मुलगा आहे वलसाडमध्ये, म्हटलं याच्या घरी जाऊ। तर त्याच्या घरी गेलो, सर्वांना माहीत झालं आणि माझ्या भाभीने म्हटलं की तुम्ही एक बार गावाला जा, नाही तुमच्या आईचा जीव नाही जाणार, किती वर्षापासून जीव अटकेलाय। टाकळेश्वर येथील औचितराव काही वर्षापूर्वी कुटुंबासह गुजरात राज्यात राहायला गेले होते। तेथे कुटुंबात काही वाद झाल्यामुळे रागाच्या भरात घरून निघून गेले। गुजरात राज्यात बडोदाजवळ काही मित्र भेटले आणि मित्रांसोबत मजुरी करत राहत होता। मित्रांच्या मदतीने तो आज श्रीमंत झाला। कुटुंबात झालेल्या वादामुळे औचितराव यांनी आज रोजी बऱ्यापैकी प्रगती केली। गावऱ्यांना आणि परिवारांना असं वाटायचं आपल्यातून निघून गेलेत, औचितराव आपल्यात राहिले नाहीत अशी धारणा सर्वांचीच झाली होती। पण औचितराव काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेत गेले असताना त्यांना घरची आठवण आली। कुटुंबापासून दूर असलेल्या औचितरावांची विठुरायांच्या चरणी नतमस्तक होताच कुटुंबाशी भेट झाली आहे। विठुरायांच्या कृपेने तो घरी परतला अशी चर्चा होत आहे। नंतर त्यांनी आपल्या भावाशी संपर्क साधला, ते आज घरी परतले। चित्रा पाटील हे टाकळेश्वर येथील रहिवासी असून ते लहानपणापासून इथंच राहत होते। त्याची इथं शेती आहे। त्याच्या असा काळ आला होता त्याच्यावर की त्याची शेती वगैरे सर्व समजा लिहून दिल्या गेली, काहीच नव्हते त्याच्यावर। अशाही परिस्थितीत ते गुजरातले गेले। गुजरातले गेल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस काढले त्याईनं। परिस्थिती काही मी असं ऐकलं की त्याईनं त्या ठिकाणी सावरली होती परिस्थिती, पण काहीतरी घरातले मतभेदामुळे ते जवळपास समजा 18 ते 20 वर्ष झाले संपर्कातच नव्हते। आम्ही तर हे समजलो किंवा गावाने हाच विचार केला की बुवा हे कायत नाहीत, बरोबर आलं, म्हणजे सर्व आशा सोडल्या होत्या लोकांनी सर्व। पण माझ्या आयुष्यात असा जिद्दी माणूस मी पहिल्यांदाच पाहिला। 1 वर्ष जर आपण कोण्या ठिकाणी समजा आपल्या कुटुंबापासून जर वेगळं झालं तर आपल्याला आपल्या घरची आठवण येते। 20 वर्ष जर समजून चाल हा माणूस या ठिकाणी गावापासून वेगळा राहिला तर वेगळाच माणूस आहे, आला का लक्षात? सर्व गावाले आता तसं आता 3 दिवसापासून आम्हाला समजलं की बुवा ते समजा
आहेत. त्यामुळे गावाला उत्सुकता लागली. आलं का लक्षात? सर्व गाव एका ठिकाणी आलं. हे तर आज तर सर्व येईन तर बहुतेक मला तर असं ठरलं होतं की पंगतचाही व्यवस्था होती, पण ते कामधंद्याचे दिवस असल्यामुळे तो कार्यक्रम त्यांनी रद्द केला. म्हणजे एकंदरीत त्यांच्या आगमनामुळे अत्यंत गावामध्ये खुशीचं वातावरण. खुशीचं नाही मी म्हणतो, सर्वच खुश आहेत. म्हणजे ज्या सर्व गावकऱ्यांनी अशा आशा सोडल्या होत्या की हे व्यक्ती हयात नाही, हयात नाही म्हणजे आणि हयात नसताना ते हयात असल्याचं एकदम तुम्हाला समोर आलेले आहेत. हो. अवचितराव मोरखडे हे गुजरात राज्यात आपल्या मित्रासोबत राहिले आणि त्यांनी त्यांचे मोहन काका असे नाव ठेवले. गुजरात राज्यातील मित्रांनी अवचितरावांना कसं घडविलंय, काय काय घडलंय, सांगितले हकीकत. ये बड़ौदा में हमारी एक दुकान है, न्यू पंजाबी करके. तो ये हमारा काम पे आए थे पहले, फिर बाद में बहुत अच्छा रिलेशन बन गया. अभी ऐसा हो गया समझो घर जैसा हो गया. मैं भी पहले कुछ नहीं था, मतलब कुछ नहीं, जीरो थे, पर जब से साथ में हुए तब से बहुत कुछ किए. और दूसरी बात की मतलब मेरी लाइफ में अभी तक ऐसे इंसान नहीं मिले. सब हकीकत बताए कि मतलब मेरा ऐसा है, लेकिन उन्होंने अभी कैसा है कि किसी को अगर पहली बार पहचान होती है तो अब जान नहीं पाते, फिर धीरे धीरे पहचानते हैं कि मतलब कैसे है कैसे नहीं है, अच्छे है खराब है. मतलब तो फिर मेरे को बोले कि मैं बोल रहा हूँ लेकिन किसी को बताने का नहीं. मैंने बहुत बार कोशिश किया, चलो जाते हैं अपने आपके घर पे, नहीं गए. एक बार मैं 10 साल पहले वलसाड़ भी लेके आया था इनको ऐसे घूमने के लिए कि चलो घूमने जाते तो थोड़ा कुछ माइंड चेंज होगा. लेकिन इनका जो गुस्सा है, मतलब गुस्सा एक बेसम समझो, कुछ भी समझो, जैसे कि हर किसी इंसान को कोई ना कुछ होता है. हाँ बहुत है नहीं, तो फिर उसमें उसका सामना मैं भी नहीं कर सकता, मतलब इतना धीरे मतलब कि समझाते समझे. फिर इन्होंने इतने सारे बोले अगर घूमने जाने बोलो तो कहीं ना बोलते हैं. कोई इनका मतलब बहुत बड़ा ग्रुप है बड़ौदा में, ऐसा नहीं कि ऐसा अच्छे से अच्छे भाई बंदे, ऐसा सब बड़े सब लोग बोलते घूमने चलो, लेकिन नहीं, कोई शौक नहीं है. अभी खुद 4 साल से ऐसा बोलते हैं वो पंढरपुर जाना है, तो पंढरपुर जाके है. लेकिन ये लास्ट टाइम ऐसा हुआ कि पंढरपुर गए, वहाँ से भगवान ने मतलब जो भी बोलो XYZ, भगवान ने ऐसा दिमाग में डाला कि खुद चले गए बलसाड़. और जब मेरे को बलसाड़ से फ़ोन किया कि मैं मेरे भाई के घर हूँ, मेरे को यकीन नहीं हुआ. लेकिन इनके भाई ने जब बोला कि कैसे पहली बार पहचान हुआ, तो बोले कैसे, बोला अच्छा है. तो मतलब 1-2 मिनट बात हुई, तो बोले मेरे भाई को ध्यान रखना. तो मेरे को ऐसा मतलब कुछ अलग टाइप का, क्योंकि 15-16 साल तक मैं जो चीज़ प्रयास करा कि इनको ले जाऊँ मिलाऊँ, लेकिन नहीं बोले, और खुद सामने से बोले थे, मतलब अलग फील हुआ ऐसा. ये અને बहुत मेहनत करते, बहुत अभी हाल में भी मेहनत करते हैं बहुत. उनका ओरिजिनल नाम है वो हमको मालूम नहीं है. मोहन काका के नाम से हमारा गुजरात के अंदर बड़ौदा करके एक जिला है, वहाँ विश्वामित्री करके एक छोटा सा स्टेशन है रेलवे का. मैं वहाँ सर्विस करता था सेंट्रल गवर्नमेंट में. तो मेरी पहचान ऐसी हुई कि मेरा एक फ्रेंड मद्रासी अन्ना करके था, तो अल्फा पे ये नौकरी करते थे. अल्फा का एक रेस्टोरेंट था, वो खास कहता था. हम लोग बैठने उधर जाते थे और बातचीत किया सब. तो हमारी दोस्ती ऐसी हो गई, तो मैं 12 साल से उनको पहचानता हूँ. और 12 साल में ऐसा लगा है कि इंसान को बहुत बार मैंने पूछा कि भाई हमारी भी फैमिली है, सब हमारी भी फैमिली होगी. नहीं, मैं वलसाड़ में प्रेस में काम करता था और अखबार बेचता था, और मेरा 3 मंजिल का मकान था, लेकिन मैंने सब बेच के छोड़ दिया. तो मेरे को फैमिली तो होगा, बच्चा लड़का, बोले कोई नहीं है मेरा, ऐसा बोला. बहुत सारा टाइम पूछा हम लोगों ने उनको कि भाई फैमिली के विषय थोड़ा तो समझा, ऐसा हो तो अपन जाके घूम के आवे, मिल के आवे. बोले मेरा कोई है ही नहीं. तो हमारे जितने फ्रेंड सर्कल है ना, उनके साथ भी किसी को भी ये चीज़ मालूम नहीं है कि मोहन भाई की इतनी बड़ी फैमिली है, कि उनके लड़के भी है, चाचा के लड़के भी है, और अंकल मंकल सब है, बहुत सारे हैं. ऐसा तो पहली बार मालूम पड़ा. ये क्या कि कई साल भी वो पंढरपुर जाने का बोलते थे, तो बीमार पड़ गए, तो उनको एडमिट किया. तो एडमिट हम लोगों ने किया, इनने किया था एडमिट. मैं दवाखाने में डेली जाता था उनके पास. मैं कहा भैया देख तेरा हुक्म हुआ नहीं है पंढरपुर जाने के लिए, तो ये पंढरपुर आधे साल चला जाना. तो इस टाइम भी रिजर्वेशन में गाड़ी का उसने कराया था, ये लश्करी बस के अंदर, ये भाई ने करके दिया. तो जाने के एक दिन पहले वापस बीमार पड़ गए. ऐसे बीमार पड़ गए बेबान जैसे, यानी कि उनको एसिडिटी पथरी का बीमारी थोड़ा. तो मैंने बोला अभी इस टाइम तो कैंसिल कर दे. तो दवाखाने गए, मैंने बोला पथरी इतनी बड़ी नहीं, मेरे लड़के को भी है पथरी करके, इंजेक्शन लेगा और गोली लेगा, अंदर कुछ नहीं होगा. तो वहाँ जाके डॉक्टर के पास से हमने एक इंजेक्शन वो ले लिया, तो 2 घंटे में अच्छा हो गया.
बोले अब तो मैं जाऊँगा, मर जाऊँगा, कुछ भी होगा, लेकिन पंढरपुर जाऊँगा। अब पंढरपुर गए तो हर रोज़ फ़ोन तो मैं करता था 1-2 दिन छोड़ के कि भाई वहाँ कैसा है तेरा घूमने का फिरना। बोले मैं अकेला हूँ, यहाँ सब घूमता हूँ, सब मंदिर पंढरपुर, मेरा 10 तारीख को आऊँगा। फिर दिमाग में गया कि 4-5 दिन घूमे उधर। फिर वापस वो बोले अब मैं आ रहा हूँ कल से। तो आए तो वो क्या है, सीधे बड़ौदा नहीं आए, बलसाड़ उतर गए। तो बलसाड़ उतर के फिर गेस्ट हाउस में कहीं ठहरने का आराम करके बोले मैं बड़ौदा निकल जाऊँगा। लेकिन गेस्ट हाउस में कुछ प्रॉब्लम हुआ, उसके लिए जगह नहीं मिले, उनके पहचान वाला था। फिर उनके भाई से मुलाकात हुई, मिल के आए हो गए कुछ। तो उनके भाई ने सबको, पूरी फैमिली को फ़ोन करके बोला कि भाई ये जिंदा है और इतने सालों से बाहर निकल गए, अभी है और मेरी मुलाकात हुई। एवढ्या वर्षांनी औचित्रव यांना पाहून गावात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदमय पाहायला मिळाला. माणसाचं आयुष्यच एखाद्या चित्रपटासारखं. औचित्रव यांच्यासारख्यांच्या आयुष्यावरूनच खऱ्या चित्रपटाच्या कथा आकाराला येतात. आता त्यांच्या आयुष्याच्या चित्रपटातही आनंदाचे रंग भरले जावेत हीच सदिच्छा. दयाल सिंग चव्हाण, टाकळेश्वर, संग्रामपूर, बुलढाणा.